वेलकम बॅक फ्रेंड्स. मी वॅगाबॉन्ड मॅक. मित्रांनो, पाकिस्तान म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये एक दुहेरी भावना तयार होतात. फाळणी आणि त्याच्या पाठोपाठ झालेल्या 3 युद्धांमुळे आपल्या हृदयातली जखम कुठेतरी भळभळत असते. त्याचबरोबरीला पाकिस्तानशी असलेले आपले सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भ आणि संबंध लक्षात घेता आपल्या मनामध्ये कुठेतरी दुखावतेही. पाकिस्तानचे सर्वेसर्वा मोहम्मद अली जिन्ना हे मुंबईचे. जिन्ना हाऊस हा दोन्ही देशांमधला एक वादाचा विषय बऱ्याच वर्षापासून राहिलेला आहे. पाकिस्तानचे लष्करशहा, हुकुमशहा आणि तिथले अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचा जन्म मुंबईमधला. या 2 नेत्यांबरोबरच आणखीन एका पाकिस्तानी नेत्याचे महाराष्ट्राशी आणि आपल्या नाशिकशी फार जवळचे संबंध आहेत. तो नेता म्हणजे जुल्फिकार अली भुट्टो. जुल्फिकार अली भुट्टो यांचे पैतृक गाव म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता असलेले गाव म्हणजे आपल्या नाशिकमधल्या दिंडोरी जवळचं इंदोरे हे गाव. इंदोरे गावामध्ये त्यांची पैतृक संपत्ती आहे. या अर्थाने जर विचार केला तर त्यांच्या कन्या पाकिस्तानच्या 2 वेळच्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचं हे आजोळ. तर चला, आपण आज इंदोरे गावाला भेट देणार आहोत आणि जुल्फिकार अली भुट्टो आणि बेनझीर भुट्टो यांचे काही संदर्भ, आपल्याला संबंध काही तिथे शोधता येतात का याचा प्रयत्न करणार आहोत. काही संदर्भ मी व्हिडिओच्या शेवटी दिलेले आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. बेनझीर भुट्टोंच्या या आजोळच्या गावाचा शोध घेता घेता किंवा शोध घेण्यासाठी मी निघालो दिंडोरीच्या दिशेने. दिंडोरी रोडला लागल्यानंतर दिंडोरी पासून एक साधारणतः 16-17 किलोमीटरवर तळेगाव म्हणून आहे. तळेगाव पर्यंत आपल्याला दिंडोरी रोडने जायचं आहे. हे तळेगाव पासून आपल्याला डाव्या साईडला म्हणजेच लेफ्ट साईडला टर्न घ्यायचा आहे. तिथे इंदोरे म्हणून गाव आहे. हेच इंदोरे हे जुल्फिकार अली भुट्टो यांचे पितृक गाव म्हणून ओळखले जाते, म्हणजेच बेनझीर भुट्टो यांचे आजोळ. इंदोरे गाव याच्या आजूबाजूला जी आपल्याला जमीन दिसते आहे, ही जमीन पूर्वी भुट्टो फॅमिलीची जहागिरी होती. स्वातंत्र्य नंतर भुट्टो फॅमिलीने ही सगळी जमीन गावकऱ्यांना दिली. भुट्टो कुटुंबाची ही वडिलोपार्जित किंवा फॅमिलीची ही विहीर, ज्याला आपण बारव म्हणतो,
स्वातंत्र्यानंतर ह्या बारावेला भुट्टो फॅमिलीने गावाला डोनेट केलं, दान केलं. स्वातंत्र्यपूर्व काळात ही बारव बनवण्यात आली आणि स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्ष ह्या बारवनी इंदोरे गावाची तहान भागवली. आजही या विहिरीला भरपूर प्रमाणात पाणी असते. तर मित्रांनो, आत्ता आपल्याबरोबर आहेत इंदोरे गावाचे माजी सरपंच विष्णुभाऊ दरगुडे. आपण त्यांनाच विनंती करू की इंदोरे गावाचा आणि भुट्टो परिवाराचा काय संबंध होता आणि त्यांना ह्या बाबतीमध्ये काय माहिती आहे. नमस्कार मित्रांनो, मी विष्णू दरगुडे, माजी उपसरपंच इंदोरे. वडलो म्हणजे जुन्या लोकांनी जे सांगत आले, ऐकत आले, आपण ते बघितले किंवा कानाने ऐकले. ही पुरातन म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीची विहीर आहे, बारव म्हणतात त्याला. आता पूर्ण गाव याच्यावर पाणी उपजीविका भागवायचं आणि इथे भुट्टो परिवाराचं पूर्ण जागीदारीच गाव हे सर्व जागीदारी होतं. आणि इथून त्यावेळेस भारत पाक फाळणी झाली, त्यावेळेस हे भुट्टो परिवार पाकिस्तानमध्ये गेले. त्यावेळेस ती जमिनी ट्रस्टला जमा केली आणि त्यानंतर ते रानडे वकील होते, त्याने ती जमीन लोकायला वगैरे देण्यात आली. त्यावेळी भुट्टो परिवारीत जागीदारी होती याचीवाली आणि जुनागडचे कोण नवाब आहे त्याचे ते इथं सुभेदार होते. इथून ते भारत पाक फाळणी झाल्यानंतर ते तिकडे गेले आणि ही जमीन त्यानं ट्रस्टीला जमा केली. असा इतिहास आपल्याला म्हणजे वडलोपार्जित लोकांनी सांगितलेला आहे. ते ऐकून आपण म्हणतो बा असं. आता जुने लोक जवळजवळ संपलेलेच आहे. जवळजवळ म्हणजे 1% असतील, ते लांब राहते, कोणी बाहेर राहतं. त्याच्यामुळं ही आपण ऐकू माहिती आहे म्हणून आपण ती सांगतो. हे कब्रस्तान हे भुट्टो फॅमिलीचं कुटुंबाचं कब्रस्तान होतं, जे आता त्यांनी गावाच्या नागरिकांसाठी दान केलं आहे असं म्हटलं जातं. इथेच भुट्टो फॅमिलीच्या परिवारातल्या लोकांचे दफनविधी झालेले आहेत. हे इंदोरे गाव जुल्फिकार अली भुट्टो यांचे आजोबा शाहनवाज भुट्टो हे जुनागडचे जे नवाब होते त्यांचे दिवाण होते. त्यामुळे ह्या गावाची जहागिरी भुट्टो परिवाराला मिळाली होती. ती स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते 1947ला जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तोपर्यंत ही जहागिरी भुट्टो फॅमिलीकडे होती. फाळणी झाल्यानंतर भुट्टो फॅमिलीने एक ट्रस्ट स्थापन करून या गावाची जहागिरी गावाच्या नावाने आणि इथल्या नागरिकांच्या नावाने समर्पित केली. पुढे रानडे नावाचे वकील होते नाशिकचे, त्यांच्यामार्फत त्या मालमत्तेची जी काय ठरवण्यात आली होती त्याप्रमाणे विल्हेवाट ही लावण्यात आली. तर असं हे
बेनझीर भुट्टो यांचे आजोळ आजही गावातले जुने जाणते लोक या गावाबद्दलची ही माहिती आपल्याला देत असतात. पण अशी माहिती देणारे लोक आजकाल कमी झालेली आहेत. त्यामुळे फार कमी माहिती या गावाबद्दल आपल्याला मिळते. नाशिक शहरात राहणाऱ्या नाशिकच्या नागरिकांनासुद्धा या गावाबद्दल जास्त माहिती नाही. असं म्हटलं जातं ह्याच ठिकाणी पूर्वी भुट्टो फॅमिलीचे वाडा किंवा घर होतं आणि काळाच्या ओघामध्ये मग ते पाडण्यात आलं. या इथे एक नवीन मशीद आपल्याला दिसते आहे जे आजकालच्या काळामध्ये बनवण्यात आली. त्यामुळे इथे असलेल्या कब्रस्तानाचं जे मूळ रूप किंवा स्वरूप होतं ते सुद्धा आता बदललेलं आहे. पण काही जुने फोटो माझ्याकडे कब्रस्तानचे आहेत, ते मी या व्हिडिओमध्ये जरूर टाकेन. तर मित्रांनो, तुम्ही जर नाशिककर असाल तर मला जरूर माहिती द्या की ह्या दिंडोरी तालुक्यातल्या इंदोरे गावाबद्दल तुम्हाला काही माहिती होती का? आणि ह्या इंदोरे गावाचं पाकिस्तानचे 2 पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो आणि बेनझीर भुट्टो यांच्याशी असलेलं हे नातं तुम्हाला माहिती होतं का? बेनझीर भुट्टोंचं हे आजोळ तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट करून जरूर कळवा. तुमच्या प्रत्येक कॉमेंटची आणि लाईकची आम्हाला प्रतीक्षा असते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली रजा घेतो. टेक केअर अँड गुड बाय.